नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कुकरचा वापर करून अगदी परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल घरच्या घरी पनीर मटरची भाजी कशी बनवायचं ते बघणार. तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली पनीर आणि मटरची भाजी तयार झाली. जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढी अगदी चविष्ट अशी आपली ही भाजी तयार आहे. चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम काय करायचं, कुकर घ्या. कुकर हा गरम झाल्यानंतर त्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं. यापेक्षा अजिबात जास्ती तेल हे आपल्याला यामध्ये टाकायचं नाही. नंतर मग आपण ज्यावेळेस भाजीला फोडणी देऊ त्यावेळेस आपण तेलाचा वापर करणार आहोत. तर काय करायचं, तेल हलकंसं गरम होऊ द्या. त्यामध्ये लय बारीक चिरून घेतलेला आपण आता यामध्ये भरपूर असा कांदा छान हलकासा मऊ होईपर्यंत आता कांद्याला परतून घ्यायचं. कांद्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपल्याला कितपत भाजी बनवायची, आपल्याला ग्रेव्ही किती हवी कशी हवी त्यानुसार आपण कांद्याचा वापर करून घेऊ शकतो. तर कांदा तुम्ही बघा हलकासा आपला आता मऊ पडायला सुरुवात झाला आहे. या पद्धतीने आपला कांदा हा मऊ होऊ द्यायचा. हलकासा कलर देखील आपल्या कांद्याचा हा बदलला आहे. कांद्याचा हलकासा अशा पद्धतीने कलर हा बदलल्यानंतर काय करायचं, यामध्ये लगेच आपण काही मसाले ॲड करणार आहोत, म्हणजे काही दुसरे साहित्य ॲड करणार आहोत. तर इथे बारीक चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा टमाटा, बारीक चिरून घेतलेला 2 ते 3 इंचीचा आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची. हिरवी मिरचीचा वापर आपल्या गरजेनुसार आवडीनुसार कितपत आपल्याला भाजी तिखट हवी त्यानुसार आपण करून घेऊ शकतो. या पद्धतीने एकच आपण मसाला तयार करून अगदी भरपूर आपल्या वेगवेगळ्या आपण भाज्या देखील यापासून तयार करून घेऊ शकतो. तर मसाला हा व्यवस्थित मी मिक्स करून घेतला आहे. जे काय आपण घातलेलं साहित्य होतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर काय करणार आहे, इथे मी जे आपले कोथिंबीरच्या काळ्या असतात त्या यामध्ये टाकून घेत आहे. जर तुम्हाला आवडत नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही, किंवा अर्धा म्हणजे छोटीशी अशी जुडीभर आपण यामध्ये कोथिंबीर देखील घातली तरी काही हरकत नाही. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये फक्त हलकंसं बोडेल इथपर्यंत, म्हणजे अर्धा ग्लासभर पाणी घालून पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं हे तयार झालं आहे. त्यानंतर काय करायचं, लगेच साईडला अशा पद्धतीने एक डबा घ्या. या डब्यामध्ये लगेचच आपण जे मटर वापरणार आहोत भाजीसाठी ते वेगळे उकडून न घेता यामध्येच आपण यांना देखील बॉईल करून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचं, आपले हलकेसे मटर बुडेपर्यंत पाणी घाला. त्यानंतर त्याला वरती आपण झाकण लावून घ्यायचं. जे झाकण पॅक लागत असेल अशा पद्धतीचा डबा घ्या. त्यामध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहोत. लगेच डब्याचं झाकण लावून लगेच कुकरमध्ये हा आपण डबा ठेवून देणार आहोत. तर त्यासाठी काय करणार आहोत, डबा हा आपला तळाशी व्यवस्थित ठेवता येणार नाही, म्हणून काय करायचं, एक अशा पद्धतीचं स्टँड घ्या. ते स्टँड आधी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर लगेच त्यामध्ये ठेवून अशा पद्धतीने डबा हा व्यवस्थित ठेवा आणि कुकरचं झाकण लावून मंद आचेवरती आपल्याला 2 शिट्टी करून घ्यायची. तर 2 शिट्टी झाल्यानंतर त्याला पूर्णपणे गार करून घेतला आहे कुकर हा. लगेचच तुम्ही बघू शकाल जे आपले मटर होते ते देखील अगदी परफेक्ट असे शिजून तयार झाले आणि आपला मसाला देखील अगदी परफेक्ट असा तो तयार झाला आहे. लगेच याच्यातला आपण स्टँड काढून घेऊया. मसाला हा जे आहे कांदे ते संपूर्ण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून या पद्धतीने आपण याचं वाटण तयार करून घ्यायचं. तर आता आपल्या यासाठी लागणारं वाटण तर तयार झालं आहे. त्यानंतर साईडला कढई गरम करून घ्या. कढई गरम केल्यानंतर काय करायचं, भाजीला लागणारं जेवढं तेल आहे त्यापैकी आपण फक्त अर्धं तेल आताच टाकून घ्यायचं आणि अर्धं तेल जे लागणार आहे ते नंतरून आपण घालणार आहोत. जर तुम्ही 2 चमचे तेल वापरणार असाल 1 चमचा तेल आता टाकून घ्या. त्यानंतर जो आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून घ्यायचं. वाटणमध्ये पाणी असल्यामुळे काय होतं, आपलं जसं वाटण कोरडं होत जातं, जे पाणी असतं ते पूर्णपणे आटायला सुरुवात होते आणि त्यामुळे त्याचे असे बबल्स तयार होतात आणि त्यामुळे जे आपलं तेल घातलेलं असतं ना ते पूर्णपणे आपल्या अंगावर आजूबाजूला गॅसवरती भिंतीवरती उडून ते वाया जातं. म्हणून फक्त आपला मसाला आपल्या कढईला चिटकणार नाही यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं तेल वापरायचं आहे. नंतरून आपण तेल हे वापरणार आहोत. छान आता हा मसाला आपला आहे तो पूर्णपणे कोरडा होईपर्यंत आणि छान हलकंसं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं. तर हलकंसं आपलं तेल सुटायला सुरुवात झाली त्यानंतर यावरती झाकण ठेवा. झाकण ठेवून पुन्हा आणखी हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं, आपल्या अंगावरती शिंदळे देखील उडणार नाही आणि आपला जो मसाला आहे अगदी छान भाजून तो तयार होतं. जे वाटण होतं ते अगदी छान असं आपलं तुम्ही बघा वाटण आपलं भाजून तयार झालं आहे.
त्यानंतर लगेच आपण यामध्ये पुन्हा आणखी तेल हे घालणार आहोत. तर पहिले मी 1 ते 1.5 चमचा तेल घातलं होतं. त्यानंतर पुन्हा आणखी 1 चमचा तेल घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. जे आता आपण तेल घातलं आहे ते व्यवस्थित गरम होईपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतरच आपण यामध्ये लागणारे मसाले हे टाकायचे. तर यात सर्वात प्रथम हळद, लाल तिखट, कितपत आपल्याला तिखट हवे त्यानुसार लाल तिखट, आधी देखील आपण हिरवी मिरचीचा वापर केला आहे. त्यानंतर लगेच यामध्ये जो आपला पनीर मसाला असतो तो पनीर मटर मसाला भाजीचा तो घातला आहे. 1 ते 1.5 चमचाभर आपण यामध्ये धनेपूड घातले. चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करून छान हा मसाला आता या तेलामध्ये वाटणमध्ये आपण परतून घेऊया. तर आता काय करायचं, अजिबात घाई करायची नाही. मंद आचेवरती याला पुन्हा आणखी याचा कलर बदलेपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस काय करतो आपण अशा पद्धतीची जी भाजी बनवायला जातो आणि त्यावेळेस आपण मसाला हा घालतो आणि पटकन पाणीही यामध्ये टाकून देतो. त्यामुळे आपल्या भाजीला अजिबात हॉटेलसारखी चव येत नाही. म्हणून काय करायचं, 1 ते 2 मिनटं त्यापेक्षा देखील जास्ती वेळ आपल्याला लागू शकतो. छान तेल सुटेपर्यंत लालसर कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं. परतल्यानंतर लगेचच यामध्ये आपण शिजलेले मटर आणि पनीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला पनीर तळलेले आवडत असतील तर ते आपण आधी डीप फ्राय आपल्याला हवे तसे आपण यांना तळून यामध्ये वापरून घेऊ शकतो. तर पनीर आणि मटर आपण यामध्ये टाकून घेतलं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये कसुरी मेथी ही घालणार आहोत. यामुळे आपल्या भाजीला अगदी दुपटीने चव ही वाढते. अगदी आवर्जून कसुरी मेथीचा वापर करा, म्हणून आपली जी भाजी आहे अगदी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल ती तयार होते. जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच अगदी चविष्ट अशी आपली परफेक्ट हॉटेल स्टाईल भाजी ही तयार होते. यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती मी 3 ते 4 मिनटं हिला पुन्हा आणखी शिजवून घेतली. तुम्ही बघाल अगदी छान असं आपल्या भाजीला कलर आला आहे आणि तेल देखील अगदी परफेक्ट असं आपल्या भाजीला सुटलं आहे आणि अगदी छान अशी आपली भाजी ही तयार झाली. लगेचच गॅस हा आपण बंद करून घेऊया. तर तुम्ही बघाल अगदी छान अशी आपली पनीर मटरची भाजी ही तयार आहे. जर तुम्हाला काजू करी बनवायची असेल, फक्त काय करायचं, काजू करीचा मसाला घाला आणि त्यामध्ये काजू घाला आणि आपली काजू मटर किंवा काजूची भाजी ही तयार आहे. अगदी छान अशी आपली चविष्ट आपली भाजी ही तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.